जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 18 जून इसवी सन 1576 हळदीघाटचा रणसंग्राम. हळदीघाटचा हा प्रसिद्ध रणसंग्राम 18 जून 1576 रोजी खमनोर गावानजीक झाला. ह्या युद्धात मेवाड सेनेचे नेतृत्व स्वतः महाराणा प्रतापसिंह करत होते. ह्या युद्धात महाराणा प्रतापसिंहाच्या बाजूने लढणारे एकमात्र मुस्लिम सरदार होते हकीम खां सुरी. महाराणीजींचे 20,000 भिल्लांचे सैन्य विरुद्ध मोगलांचे 80,000 सैन्य असे घनघोर युद्ध हळदीघाटात झाले. एक दिवस चाललेल्या ह्या युद्धात दोन्ही बाजूकडील साधारण 17,000 सैनिक मारले गेले. मात्र महाराणा प्रतापसिंह विजय झालेल्या ह्या युद्धात महाराणीजींचा अत्यंत प्रिय घोडा चेतक ठार झाला. 18 जून इसवी सन 1665 युवराज शंभूराजे व सरसेनापती नेतोजी पालकर मिर्झाराजे जयसिंगांच्या छावणीत दाखल. किरतसिंह उग्रसेन कछवाह व युवराज शंभूराजे किल्ले पुरंदरास मिर्झाराजे जयसिंगाच्या छावणीत पोहोचले. यावेळी युवराज शंभूराजेंचे वय फक्त 8 वर्षाचे होते. युवराज शंभूराजेंसोबत यावेळी सरसेनापती नेतोजी पालकर होते. शिवाय काही घोडदळ व पायदळही त्यांच्यासोबत आले होते. युवराजांची व्यवस्था महाराज उतरले होते त्याच ठिकाणी दिवाणखान्याच्या शामियान्यात केली होती. युवराज शंभूराजे मिर्झाराजे जयसिंगांच्या छावणीत पोहोचले. त्या दिवशी सायंकाळी रोहिडा, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना हे किल्ले मोगलांच्या ताब्यात आल्याची बातमी मिर्झाराजे जयसिंगांकडे पोहोचली. पुरंदर, वज्रगड व सिंहगडाचा ताबा मिळाला होताच लवकरच नळदुर्ग, मार्गगड उर्फ आत्रा, माहुली, भंडारदुर्ग, तुळशीखूल, कोहोस, वसंतगड, मुरंजन, नंगगड, करमाळा, खिरदुर्ग, सोनगड व मानगड यांचाही ताबा महाराजांनी मिर्झाराजे जयसिंगांना दिला. कोंढाण्याजवळील कंदकडा व रुद्रमाळ या किल्ल्यांच्या किल्ल्याही त्याच सुमारास औरंगजेब बादशहाकडे रवाना करण्यात आल्या. हे किल्ले ताब्यात येताच मिर्झाराजे जयसिंगांनी युवराज शंभूराजे यांची परत पाठवणी केली. तहाच्या अटी पाळल्या जाव्यात यासाठी युवराज शंभूराजेंना ओलीस म्हणूनच मिर्झाराजे जयसिंगांनी छावणीत आणले होते. 18 जून इसवी सन 1670 शिवरायांनी रामनगर जिंकले. शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरतेवर हल्ला केला त्यावेळी रामनगरचे कोळी राजे यांनी महाराजांची वाट अडवली होती. त्यावेळी राजांनी यशस्वी माघार घेतली होती. त्याचा बदला म्हणून महाराजांनी रामनगरवर प्रचंड लढाई सुरू केली व रामनगर जिंकून घेतले व मनोहरदास गौडी राजा महाराजांना शरण आला. 18 जून इसवी सन 1680 महाराजांच्या महानिर्वाणानंतरच प्रथमच संभाजी महाराज किल्ले रायगडावर. लष्कराचा कल ज्येष्ठ पुत्र म्हणून युवराज शंभूराजेंकडेच होता. युवराज शंभूराजे लष्करात पूर्वीपासून प्रिय होते. बहुधा या कारणावरून सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनीही युवराज शंभूराजेंना पाठिंबा दिला असा. मोरोपंत व अनाजीपंत युवराज शंभूराजेंच्या बंदोबस्तासाठी पन्हाळ्यास निघाले. सरनोबत हंबीरराव मोहिते यांनीही या वेळेपर्यंत त्यांना पाठिंबा दिलेला होता, पण मध्येच ते बदलले. त्यांनी मोरोपंत पेशवे, अनाजीपंत सुरनेस व प्रल्हाद निराज यांना कैद करून युवराज शंभूराजेंकडे पन्हाळ्यास नेले. युवराज शंभूराजे किल्ले रायगडावर आले. 18 जून इसवी सन 1697 सरसेनापती संताजी घोरपडे स्मृती दिन. संताजी हे मराठा साम्राज्याचे 1689 ते 1697 या काळात सरसेनापती होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम यांनी मराठ्यांच्या राज्याची धुरा वाहिली. त्याच काळातले संताजी घोरपडे यांचे नाव धनाजी जाधव यांच्यासोबत घेतले जाते. या दोघांनी मिळून अत्यंत दीर्घकाळ औरंगजेबाच्या बलाढ्य सैन्याचा सामना केला. मोगल सैनिकांमध्ये संताजी आणि धनाजी यांची प्रचंड दहशत होती. मोगल छावण्यांवर गनिमी हल्ले हे यांच्या युद्धनीतीचा भाग होते. अत्यंत नाजूक पडत्या काळात मराठ्यांचे स्वराज्य नष्ट होण्यापासून वाचवले व जसजसे औरंगजेबाचा प्रतिकार क्षीण होत गेला तसतसेच नंतर संताजी घोरपडे स्वराज्य पसरवण्याचे धोरण अवलंबले. 1707 मध्ये औरंगजेबच्या मृत्यूसमयी मराठ्यांनी मध्य भारतापर्यंतचा भूभाग स्वराज्यात आणला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या स्वराज्याला संताजी व धनाजी यांनी वाचवले व पसरवले. पुढे मराठ्यांनी 17व्या शतकात जवळपास संपूर्ण भारतावर आपला दरारा निर्माण केला. 18 जून इसवी सन 1699 छत्रपती राजाराम महाराज प्रतापगडला आले.
विशाळगडी काही काळ थांबून छत्रपती राजाराम महाराज एप्रिल 1698 मध्ये महाराजांनी मागील वर्षीप्रमाणे पुन्हा एक तत्परतेने गडकोटांची व्यवस्था पाहण्याची मोहीम हाती घेऊन ते 18 जून 1699 रोजी प्रतापगडवर आले व पुढे पावसाळी मुक्कामात साताऱ्यास राहिले. ह्याच दरम्यान त्यांनी आगामी मोसमातील एक भव्य अशा मोहिमेची आखणी केली. पावसाळ्यातील मुक्कामात औरंगजेब स्वतः जातीने स्वराज्याचे गडकोट जिंकण्याच्या मोहिमेवर निघणार असल्याची खात्रीलायक बातमीने ही त्यांचे धैर्य जराही विचलित नाही झाले. ह्या मोहिमेबद्दल त्यांनी बरेच मोठमोठे मनसुबे आखले होते.